नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे कंप्लीट कोर्स या अकॅडमीमध्ये. मित्रांनो, आज आपण पाहणार आहे संख्या व संख्येचे प्रकार. आपण या अकॅडमीवर एक कंप्लीट कोर्स घेण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, ज्यामध्ये आपण गणित आणि मराठी व्याकरण घेणार आहे. ठीक आहे, आपण गणिताला सुरुवात करत आहे. पहा, संख्या व संख्येचे प्रकार. पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर्स. ज्या संख्या वस्तू घटक मोजण्यासाठी वापरल्या जातात त्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. म्हणजेच काय, तर एक गोष्ट आधी लक्षात ठेवा की नैसर्गिक संख्या आपण याने दर्शवतो आणि या यांचे आपल्याला पुढे काम पडणार आहे जेव्हा आपण याच घटकावर प्रश्न पाहू. ठीक आहे, तर नैसर्गिक संख्या म्हणजेच 1, 2, 3, 4 आणि अनंत या सर्व नैसर्गिक संख्या असतात. पुढचा प्रकार आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजेच होल नंबर्स. पूर्ण संख्या म्हणजे ज्यामध्ये नैसर्गिक संख्या व्यतिरिक्त शून्याचा समावेश होतो. जसं आपण याच्या आधी पाहिलं की 1, 2, 3, 4 आणि अनंत या सर्व नैसर्गिक संख्या आहे. यामध्ये जर आपण शून्य समाविष्ट केला तर या सर्व काय होतील, तर पूर्ण संख्या. ठीक आहे, आणि पूर्ण संख्या आपण W ने दर्शवितो. पुढचा प्रकार मूळ संख्या. परीक्षेमध्ये खूप वेळा प्रश्न विचारले जातात मूळ संख्येवर. मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर. मूळ संख्या म्हणजे अशी संख्या ज्या संख्येला 1 ने किंवा फक्त त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. ठीक आहे, तर 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. ठीक आहे, कोणत्या आहेत तर 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97. ठीक आहे, आता या सर्व काय आहेत तर 25 मूळ संख्या. आता या 25 मूळ संख्येमध्ये फक्त एकच अशी संख्या आहे 2 की जी समसंख्या आहे. बाकी इतर सर्व काय आहेत तर विषम संख्या. ठीक आहे, तुमच्यासाठी माझा एक प्रश्न आहे की 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज किती? ठीक आहे, प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे की 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज किती. तसेच आपण मूळ संख्येवर सुद्धा प्रश्न घेणार आहे. पुढचा प्रकार पाहू, संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजेच कंपोजिट नंबर. सर्व संख्या ज्या मूळ संख्येच्या श्रेणीत येत नाहीत त्या संयुक्त संख्या असतात. आणि एक वगळता म्हणजेच काय, पहा, ज्या संख्या मूळ संख्या आणि 1 ही संख्या. ठीक आहे, मूळ संख्या आणि 1 संख्या या संख्या सोडून इतर सर्व काय असतात तर मूळ संख्या. सोपी भाषेत समजून घ्या, मूळ संख्या आणि 1 सोडून इतर सर्व संख्या संयुक्त संख्या असतात. ठीक आहे, पुढचा प्रकार आहे जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजेच काय, 2 मूळ संख्यांच्या मध्ये केवळ एकच संयुक्त संख्या असते. अशा मूळ संख्यांच्या जोडीला जोडमूळ संख्या म्हणतात. आता पहा, समजून सांगतो. पहा, आपण मूळ संख्या पाहिल्या 2, 3, 5, 7, ठीक आहे, 11 या सर्व काय आहेत मूळ संख्या. आता यामध्ये 2 आणि 3 क्रमागत मूळ संख्या आहे. आता यामध्ये 2 आणि 3च्या मध्ये कोणती संख्या येते का? नाही. म्हणजेच काय, तर 2 मूळ
दोन मूळ संख्येच्या मध्ये केवळ एकच काय आली पाहिजे, संयुक्त संख्या. ठीक आहे. तर इथे पहा 3 आणि 5 यामध्ये काय येते 4 आणि 4 ही काय आहे तर संयुक्त संख्या. म्हणजेच काय तर 3 आणि 5 ही जोडमूळ संख्येची जोडी आहे. ठीक आहे. नंतर सेम आहे 5 आणि 7 यामध्ये काय येते 6 येते. 7 आणि 11 होणार का, नाही होणार. का, कारण की 7 नंतर 8 9 10 तीन संयुक्त संख्या येतात, पण आपल्याला काय पाहिजे एकच संयुक्त संख्या. ठीक आहे. तर असेच 1 ते 100 पर्यंतच्या किती जोड्या बनतात तर 8 जोडमूळ संख्या बनतात. कोणत्या आहेत तर 3 आणि 5, 5 आणि 7, 11 13, 17 19, 29 31, 41 43, 59 61, 71 73. ठीक आहे. आता पहा पुढचा प्रकार आहे पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्येमध्ये पूर्ण संख्या ज्यामध्ये धन आणि ऋण संख्यांचा समावेश होतो. पहा आपण शून्य पाहिलं, शून्याच्या या बाजूने धनसंख्या असतात आणि या बाजूने ऋणसंख्या. आता पहा शून्यानंतर 1 2 3 4 आणि अनंत, आणि शून्याच्या या बाजूला -1 -2 -3 आणि अनंत. तर या ऋणसंख्या शून्य आणि धनसंख्या या सर्व काय आहेत तर पूर्णांक संख्या. ठीक आहे. पुढचा प्रकार आहे सहमूळ संख्या. ज्या दोन संख्यांचा एकेरीज कोणताही सामायिक विभाजक नसलेल्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. म्हणजेच काय, समजा दोन संख्या आहेत 20 आणि 25. आता या दोन्ही संख्येला कोणत्या एका संख्येने भागतात असेल तर त्याला म्हणतो आपण सामायिक विभाजक. ठीक आहे. म्हणजेच काय तर 20 आणि 25ला कशाने भाग जाते 5ने. 5 चौक 20 आणि 5 5 25. म्हणजे 5ने या 20ला सुद्धा भाग गेला आणि या 25ला सुद्धा भाग गेला, म्हणून हा 5 काय झाला सामायिक विभाजक. पण इथे काय म्हणते सहमूळ संख्या म्हणजे काय तर ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक नसतो. तर इथे उदाहरण दिलं आहे 4 आणि 7. आता मी जर म्हटलं 4 आणि 7, ठीक आहे, यांचा सामायिक विभाजक सांगा, तर होऊ शकतो का, नाही होऊ शकत. पण इथे म्हटलेलं आहे एक खेरीज म्हणजे एक सोडून, कारण की 4 1 4 7 1 7 1ने भाग जातो आणि 1 हा प्रत्येक ठिकाणी येतो, म्हणून आपण एक खेरीज म्हटलेलं आहे. ठीक आहे. नंतर इथं महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे की लगतच्या दोन नैसर्गिक संख्या एकमेकांच्या सहमूळ संख्या असतात. ठीक आहे. सहमूळ संख्या असतात. जसं दोन क्रमागत नैसर्गिक संख्या कोणत्या तर 2 आणि 3 यांचा सामायिक विभाजक होतो का, नाही भेटत. नंतर 9 आणि 10, आता 9 आणि 10ला सुद्धा सामायिक विभाजक भेटते का, नाही. तर या सर्व काय आहेत तर सहमूळ संख्या. पुढचा आहे समसंख्या. सर्वांना माहीत आहे समसंख्या म्हणजेच काय की ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 4 6 8 आणि 0 येते त्या सर्व काय असतात समसंख्या. समसंख्येला 2ने भाग जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, आता इथे काही उदाहरणं पाहता 282, शेवटी 2 आहे तर मग ही झाली समसंख्या. नंतर 291, शेवटी काय 1 आहे, समसंख्या आहे का, नाही. ठीक आहे. मग आणखी पाहू 4292, शेवटी काय आलेलं आहे 2, म्हणजे ही झाली आपली समसंख्या. कितीही मोठी आणि कितीही छोटी संख्या असो, त्या संख्येच्या एकक स्थानी 2 4 6 8 आणि 0 जर असेल तर ती समसंख्या होईल. ठीक आहे. पुढचा प्रकार आहे विषम संख्या. विषम संख्येमध्ये ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 आणि 9 असतात त्या संख्येला आपण विषम संख्या म्हणतो. म्हणजेच काय, इथे 289 असेल, शेवटी 9 आहे,
ही झाली आपली विषम संख्या. नंतर 3951 शेवटी 1 आहे, तर ही झाली आपली विषम संख्या. आणि विषम संख्येला 2ने भाग जात नाही. पुढचा प्रकार पहा, त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या म्हणजेच काय, की 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार आणि त्यांची निमपट म्हणजेच त्रिकोणी संख्या. 2 क्रमागत नैसर्गिक संख्या. सुरुवातीलाच पाहू आपण 1, 2, 3, 4, 5. या सर्व काय आहेत, नैसर्गिक संख्या. आपण सुरुवातीलाच पाहिलं. ठीक आहे, एकदम स्ट्रेट लिहितो. पहा, 1, 2, 3, 4, 5 या सर्व आपल्या झाल्या नैसर्गिक संख्या. आता यामध्ये काय म्हणताय, 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट. आता 2 क्रमागत नैसर्गिक संख्या घेऊ आपण. 1 गुणिला 2 ची निमपट म्हणजेच भागीला 2. बे 1 बे भागीला 2. ठीक आहे, आणि इथे भाग जातो बे 1 बे. काय उरलं आहे 1, आणि आपला 1 हीच काय झाली मग आपली त्रिकोणी संख्या. पुढची संख्या घेऊ आपण. 2 गुणिला 3 भागीला 2. भागीला 2 काय घेतलं, क्रमागत नैसर्गिक संख्या त्यांचा गुणाकार आणि भागीला 2 यासाठी की त्यांची निमपट म्हणजेच त्रिकोणी संख्या. तर 2 गुणिला 3 म्हणजेच 6 होते, भागीला 2. येथे भाग जातो बेत्रिक 6. उरले किती, 3. तर 3 हे आपलं झालं उत्तर, आणि 3 हीच झाली आपली त्रिकोणी संख्या. ठीक आहे, आता आणखी एक दूरचं उदाहरण घेऊ. पहा, 20 21. आता 20 गुणिला 21 भागीला 2. ठीक आहे, इथे गुणाकार जातो. पहा, 0 जसाच्या तसा. बे 1 बे, बे 2 4. 420 भागीला 2. ठीक आहे, इथे भाग जातो बे 2 4, बे 1 बे, आणि बे 0 0. म्हणजेच काय, तर 210 ही झाली आपली त्रिकोणी संख्या. ठीक आहे, तर मित्रांनो, याच अनुसार आपण त्रिकोणी संख्येवर सुद्धा गणित पाहणार आहोत. आता एक लक्षात घ्या, की जसे आपण संख्या व संख्येचे प्रकार पाहिले, त्याचनुसार आपण इतर प्रकरण सुद्धा पाहणार आहे. महत्त्वाचे म्हणजे जे आपण आज पाहिले त्यांच्यावर सराव प्रश्न आपण घेणार आहे. आणि हे सर्व सराव प्रश्न आलेले PYQ असेल. PYQ म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन असेल, जे महत्त्वाचे राहतील, ज्यामध्ये IBPS आणि TCS यांनी ते परीक्षा घेतलेली असेल. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.